नमस्कार मित्रमैत्रिणींनो, याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण बघितलंय की हेअरकट कसा करायचा। हा हेअरकट मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने शिकवला आणि ह्या हेअरकटचा खूप छान रिझल्ट येतो। याला 180 डिग्री हेअरकट पण म्हणतात किंवा तुम्ही याला रिव्हर्स ग्रॅज्युएशन पण म्हणू शकता। सोबतच माझ्या क्लायंटला हायलाइट्स करायचे होते, पण हायलाइट करण्यासाठी त्यांच्याकडे दोन प्रॉब्लेम असे होते की त्यांच्या हेअर्समध्ये ग्रे हेअर कव्हरेज करायचं होतं आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे त्यांचे मेहंदी कोटेड होते। तर आपण एक वन स्टँड त्यांचा टेस्ट केला होता। सो त्यांना बऱ्यापैकी जसा कलर हवा होता तसा तो आला होता। आणि ग्रे कव्हरेज बद्दल बोलायचं म्हणजे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ग्रे कव्हरेज होतं त्यांचं आणि 2 इंचापेक्षा जास्तच होतं। त्यामुळे आपल्याला आधी ग्रे कव्हरेज करून मगच तो वॉश करून हायलाइट करायचं होतं। नाहीतर आपण असंही करू शकलो असतो की हायलाइट प्लस ग्रे कव्हरेज दोन्ही सोबत पण करता आले असते, पण इथे तसं होणं पॉसिबल नव्हतं कारण की ग्रे कव्हरेज त्यांचं बऱ्यापैकी होतं। तो सेक्शन बाय सेक्शन 4 सेक्शन काढूनच प्रत्येक सेक्शन मध्ये ग्रे कव्हरेज करून घ्यायचं होतं। आता ग्रे कव्हरेज साठी त्यांचा जो नॉर्मल टोन आहे हेअर्सचा जो कलर आहे तो आहे 4 नंबरचा कलर। सो तो थोडासा लाईट ब्राऊन मध्ये जातो, डार्क ब्राऊन मध्ये जात नाही। सो लाईट ब्राऊन मध्ये जातो। तो 4 नंबरची ट्यूब यूज केलेली आहे बेस कलर आणि 20 व्हॉल्यूम यूज केलेला आहे। जेव्हा आपण स्कॅल्प वरती काम करतो तेव्हा 20 व्हॉल्यूम यूज करायचा, 30 व्हॉल्यूम यूज करायचा नाही। सो याचं रिझन मी तुम्हाला पुढे जाऊन देणार आहे की आपण 20 व्हॉल्यूमच का यूज करतो, 30 व्हॉल्यूम का नाही। सो 30 व्हॉल्यूम हे हायलाइटला यूज करतो आपण, 30 व्हॉल्यूम किंवा 40 व्हॉल्यूम यूज करतो। इथे मी 12/22 नंबरचं ट्यूब यूज केलेली आहे, जी की स्पेशल सिरीज आहे वेलाची, हायलाइटिंगसाठी यूज करतो। आणि त्यांना जो एक्सपेक्टेड कलर होता त्यासाठी मी हा 12/22 नंबरची ट्यूब घेतलेली आहे, वेलाची आहे। याचा मिक्सिंग रेशो आहे 1:1, म्हणजे तुम्ही 10 ग्रॅमची ट्यूब घेतली तर तुम्हाला 10 ml डेव्हलपर यूज करायचं आहे। सो अशा पद्धतीने मिक्सिंग करायचं आहे, फास्ट 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 एका यानीच मिक्सिंग करून प्रॉपरली जोवर त्याची अशी पेस्ट बनत नाही तोवर त्याला यूज करायचं नाही आणि ही पटापट लावून घ्यायची आहे। आता सेक्शन कसे काढलेले आहेत बघू शकता, क्राऊनचा सेक्शन आणि साईडचे सेक्शन काढलेले आहेत। आधी आम्ही क्राऊन कव्हर करणार आहे आणि नंतर मग साईडला फक्त 2-2 स्ट्रिक्स टाकणार आहे। आपण हायलाइट असं करणार आहे जेणेकरून लुक जो येईल तो फुल हेअर्सला हायलाइट केल्यासारखं वाटेल। सो मी बॅक साईडनी स्टार्ट करणार आहे जेणेकरून बॅकचे हेअर्स सुद्धा लुक चांगला येईल, फुल हायलाइट्स दिसतील। सो हायलाइट करताना मी कसं काढलेलं आहे, स्लायसिंग करता येतं तुम्हाला किंवा विविंग टेक्निक यूज करता येतं। इथे मी विविंग टेक्निक यूज केलेली आहे, जनरली लोकांना विविंग टेक्निक फार आवडते। सो तुम्हाला काही सेक्शन मी काढून दाखवणार आहे की काय असतं। ही जी काढलेली पद्धत आहे याला स्लायसिंग म्हणतात, पण आपल्याला विविंग पाहिजे तर तुम्हाला त्यातच विविंग काढायचं असतं। सो छोटासा पोर्शन काढून त्यात आधी स्लाइस काढायचा आणि स्लाइसला मग विविंग टेक्निकनी सेक्शन काढायचा आहे आणि तो फॉइलमध्ये रॅप करून घ्यायचा आहे। आणि त्याला फॉइलमध्ये रॅप कसा करायचा आहे ती पण टेक्निक तुम्हाला मी दाखवणार आहे। सो आता इथे मी तुम्हाला सांगणार आहे की 20 व्हॉल्यूम आपण का यूज करतो स्कॅल्पवरती जेव्हा ग्रे कव्हरेज असतं। जेव्हा ग्रे कव्हरेज असतं तेव्हा 1 to 2 लेवलच लिफ्ट जाणार असतो कलर तो, आणि जेव्हा तुम्ही 20 व्हॉल्यूम यूज करता तर तो तुमच्या हेअर्सला किंवा तुमच्या स्कॅल्पला डॅमेज करत नाही, कुठल्याही पद्धतीचा कॉज करत नाही, तो थोडा माइल्ड असतो। हे बघा अशा पद्धतीने विविंग काढायचं असतं। टेलकोम जो असतो त्याच्या बॅक साईडनी व्यवस्थित विविंग काढून घ्यायचं आहे आणि फॉइलला थोडासा फोल्ड करून मग नंतर तो आपला बनवलेला जो कलर आहे तो लावायचा असतो। ही प्रोसेस पटापट करायची असते कारण की जेव्हा तुम्ही डेव्हलपर आणि कलर मिक्स करता तेव्हा प्रोसेस चालू होऊन जाते आणि त्यामुळे ही टेक्निक फार फास्ट करायची असते, ही पटापट प्रोसेस करायची असते। सो अशा पद्धतीने मी फास्टमध्ये कंप्लीट करून घेतलेला आहे। फ्रंटचा पार्ट पूर्ण क्राऊन सेक्शन कंप्लीट केलेला आहे। सो तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की जेव्हा तुम्ही 20 व्हॉल्यूम यूज करता तेव्हा तो माइल्ड असतो, जेव्हा तुम्ही 30 व्हॉल्यूम चुकूनही जर तुम्ही यूज केलं
तर तो एकतर 3 to 4 लेवल अप जातो. तुम्हाला बरेचसे कॉजेस होऊ शकतात. तुमची स्किन इरिटेट होऊ शकते किंवा तुम्हाला बर्न होऊ शकतं आणि तुमचे हेअर सुद्धा डॅमेज होऊ शकतात. तुम्ही इथे पण बघू शकता मी कसल्या पद्धतीने विविंग काढते आहे. आणि या पद्धतीने फॉइलला थोडं फोल्ड करून प्रॉपरली ठेवून ब्रशनी कलर लावून घ्यायचा आहे. आणि जेव्हा वरती कलर लावता तुम्ही अजिबात स्काल्पला लागू द्यायचं नाहीये. अर्धा ते 1 इंच सोडून मगच लावायचं आहे. आणि तुम्ही जेव्हा अप साईडनी वरच्या साईडनी केसांना कलर लावता तेव्हा ब्रशला उभं धरायचं आणि प्रॉपरली कलर लावून घ्यायचं आहे. म्हणजे ते मर्जिंग दिसतं म्हणजे शेडिंग व्यवस्थित दिसतं, मर्जिंग व्यवस्थित दिसतं. सो या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि कोंबच्या साहाय्याने परत फोल्ड करून त्याला प्रॉपरली फिक्स करायचं आहे. सो अशा पद्धतीने साईडला 2-2 आणि क्राउन सेक्शनला जवळपास 6 फॉइल लागलेले आहेत. म्हणजे टोटल 10 फॉइल्स लागलेले आहेत त्यांना. त्या 10 फॉइल्समध्ये त्यांना फुल हेअर हायलाइटिंगचा लुक मिळणार आहे. सो बघू शकता दोन्ही साईडचे फॉइल लावल्यानंतर इथे आता वेटिंग पिरियड आहे 55 मिनिट्स. 50 to 55 मिनिट्स वेट केल्यानंतर प्रॉपरली आधी प्रोडक्ट काढून घ्यायचा आहे. जे काही आपण यूज केलेला आहे कलर तो पूर्ण प्रोडक्ट काढून घ्यायचा आहे. आणि तुमच्याकडे जो कलर प्रोटेक्टचा जो शॅम्पू असेल त्यांनी प्रॉपरली शॅम्पू करून घ्यायचा आहे. ही प्रोसेस फॉलो करायची आहे. शॅम्पू करायचा आहे व्यवस्थित, पण त्याआधी व्यवस्थित प्रोडक्ट काढून घ्यायचा आहे, इमल्सिफाय करायचं आहे आणि त्यानंतरच शॅम्पू करायचा आहे. कुठल्याही प्रकारचा कलर प्रोटेक्शनचा जो शॅम्पू असतो तो यूज करायचा आहे. कुठलेही प्रोफेशनल शॅम्पू तुम्ही यूज करू शकता. तुम्ही वेलाचा शॅम्पू यूज करू शकता, बायलाचा शॅम्पू यूज करू शकता, मॅट्रिक्सचा शॅम्पू आहेत, कलर प्रोटेक्शनचे भरपूर शॅम्पू आहेत. प्रोफेशनल रेंजचे शॅम्पू यूज करायचे जेव्हा तुम्ही कलर किंवा कुठल्याही प्रकारची केमिकल ट्रीटमेंट करतात. तर तुम्हाला जर हे प्रोफेशनल लेवलचे शॅम्पू हवे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही जाऊन चेक करा. ते जर घेतले तर तुमचा हेअरचं जे कलर्स आहेत हेअर डॅमेज होणार नाही, खूप छान शायनिंग हेअर्स राहतील. सो सेटिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा इफेक्ट किती सुंदर दिसतोय. जसा मला ब्राऊन कलर हवा होता, मला म्हणण्यापेक्षा माझ्या क्लायंटची रिक्वायरमेंट होती त्या पद्धतीनेच हायलाइट्स आलेले आहेत. खूपच सुंदर असं वाटतंय जणू सगळ्या हेअर्सवरती मी हायलाइट्स केले आहेत. पण तुम्ही बघू शकता फक्त 10 स्ट्रिप्स मध्ये इतका सुंदर लुक आलेला आहे. सो जर तुम्हाला कलरची थेअरीचं नॉलेज हवं असेल किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल कलरिंगमध्ये, कशाही रिलेटेड हेअर कटमध्ये अडचण असेल, कुठला नवीन हेअरकट बघायचा असेल, ब्युटी रिलेटेड किंवा मेकअप रिलेटेड काही टिप्स हव्या असेल तरीही कमेंट करा आणि काही अडचण असेल तरीही कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.